फार वर्षांपूर्वी पृथ्वीवर हैहय वंशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन राज्य करत होता। तो खूप शक्तिशाली आणि अहंकारी होता। त्याने आपल्या 1000 हातांच्या बळावर अनेक राज्यांना हरवले आणि पृथ्वीवर खूप अत्याचार केले। त्याने ब्राह्मणांना त्रास दिला आणि त्यांच्याकडून यज्ञाचे अधिकारही काढून घेतले। याच काळात भृगुवंशीय ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांना परशुरामाचा जन्म झाला। परशुराम हे विष्णूचा 6वा अवतार होते। ते लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, पराक्रमी आणि शस्त्रविद्येत पारंगत होते। त्यांनी भगवान शंकराची कठोर तपस्या करून त्यांच्याकडून परशु, कुऱ्हाड हे शस्त्र मिळवले। त्यामुळेच त्यांना परशुराम असे नाव पडले। एकदा कार्तवीर्य अर्जुन शिकारीसाठी जंगलात गेला। त्याला खूप भूक लागली म्हणून तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला। ऋषींनी आपल्या कामधेनू गायीच्या मदतीने राजाचे आणि त्याच्या सैन्याचे खूप आदरातिथ्य केले। कामधेनूच्या चमत्काराने प्रभावित होऊन अहंकारी अर्जुनने ती गाय पळवून नेली। जेव्हा परशुराम आश्रमात परतले तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली। त्यांना खूप राग आला। त्यांनी तात्काळ आपल्या परशुने महिष्मती नगरीत जाऊन कार्तवीर्य अर्जुनाचा वध केला। अर्जुनाच्या मुलांनी याचा बदला घेण्यासाठी जमदग्नी ऋषींना मारले। हे पाहून परशुराम खूप दुःखी झाले आणि त्यांनी पृथ्वीवरील सर्व अहंकारी, क्रूर आणि अन्यायी क्षत्रियांचा नाश करण्याची शपथ घेतली। परशुरामांनी 21 वेळा पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रियांचा संहार केला आणि पृथ्वीला पुन्हा शांतता मिळवून दिली। त्यांनी आपले राज्य आणि संपत्ती ब्राह्मणांना दान दिली आणि स्वतः महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेले। अशा प्रकारे परशुरामांनी अधर्म आणि अहंकाराचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना केली।